तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. RBI असिस्टन्सची जी मेन्स होणार आहे 7 जून रोजी, तर तुम्हाला त्याच्यासाठी ऑल द बेस्ट सुरुवातीलाच. तर तुम्हाला याच्यामध्ये आता राहिलेल्या दिवसामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर जी आहे आणि इंग्लिशवरती फोकस करायचं आहे. क्वांट LRची तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक RRB असिस्टंट किंवा IBPS क्लर्क क्वांट LR सेक्शनल असतील त्या द्या. कारण जास्त क्वांट LRला तुम्ही आता जास्त जरी वेळ दिला तरी तितके इम्प्रूव्हमेंट नाही होणार आहे. आणि इकडं पण तुम्हाला कम्प्युटर GAचे क्वेश्चन मॅक्सिमम क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत किंवा अटेंड करायचे आहेत, किंवा जे तुम्ही मागच्या 6 महिन्यामध्ये जे करंट अफेअर्स वाचलं आहे त्या करंट अफेअर्सची रिव्हिजन मारा. आणि शक्यतो एखादा तास, जास्तीच नाही पण एखादा तास जर तुमचा ग्रुप असेल चांगला आणि चांगला त्यांचा अभ्यास असेल तर एखादा तास फक्त GAचं डिस्कशन करा. एका तासाच्या वर GAचं डिस्कशन करू नका. आणि इंग्लिशवरती तुम्ही एक फुल लेंथ म्हणजे समजा 30 मार्काची किंवा 40 मार्काची जी टेस्ट असते ती द्या. जास्त मेन्स लेवलची इंग्लिश करण्यापेक्षा तुम्ही प्री लेवलची इंग्लिश, मीडियम इंग्लिश करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पॅराजंबल जर येत असेल तर छोटे छोटे पॅराजंबल जी अरेंजमेंट असते 5 क्वेश्चन, 5 दिलेलं असतं ABCD, त्याची अरेंजमेंट असते, तसे 5 क्वेश्चन येऊ शकतात. फिल इन द ब्लँक्सवरती फोकस करा, व्होकॅबलरीवरती फोकस करा, स्टोरी बेस जे असतात पॅसेजेस त्याच्यावरती किंवा इकॉनॉमिकल पॅसेज येऊ शकतो त्याच्यावरती फोकस करा. न्यूजपेपर रिडिंग तुमची जे करत असाल ते चालूच ठेवा. त्याच्यामध्ये तुमचं GA पण कवर होऊ शकतं. पेपर जर तुमचा टायमिंग किती आहे ते बघा वाचण्याचा. आणि कम्प्युटरला असेल तर क्विजेस आहेत विविध ग्रुपवरती किंवा वेगवेगळ्या ॲपमध्ये क्विजेस आहेत. अड्डाचं ॲप आहे चांगलं, गाईडली आहे, टेक्स्टबुक आहे, अजून दुसरे आहेत ते जे तुम्ही वापरत आहात किंवा जे तुम्ही मागं वाचले त्याच्यामध्ये कम्प्युटरचे क्वेश्चन असतील. ज्यावेळेस तुम्ही RRBच्या टेस्ट दिल्या असतील त्याच्यातली क्विज वाचा, कारण तुमचं रिव्हिजन होतं किंवा कुठंतरी रिकॉल होतं, तुम्हाला ते क्वेश्चन रिकॉल होतात आणि ते क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा पण होऊ शकतो. तर RBI असिस्टंट ही सगळ्यात बेस्ट एक्झाम मानली जाते. महाराष्ट्रात त्याच्यासाठी जागा जास्त आहेत, 249 या टोटल वॅकन्सी आहेत मुंबई रिजनसाठी. त्यात मराठी कंपल्सरी असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हमखास RBIमध्ये यश मिळालं पाहिजे. तर तुम्ही जिथं सेंटर आहे तिथं एक दिवस अगोदर पोचा, कारण पुण्यासारख्या सिटीमध्ये तुम्हाला सेंटरला पोचायला वेळ लागू शकतो, ट्रॅफिक जाम असू शकतं. जर तुमची सकाळची बॅच असेल तर तरी पण लवकरच जावा, कारण पुण्याच्या हडपसरच्या रामटेकडीच्या सेंटरला गर्दी खूप राहते आणि